पुण्याच्या पर्वती मतदारसंघामध्ये आत्ता थर्ड टाइम आमदार आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ मी आता 17 वर्ष आहे। 2007ला मी पहिल्यांदा नगरसेवक झाले, 2009ला पहिल्यांदा आमदार झाले आणि 9, 14 आणि 19 असे तिन्ही टर्म मी निवडून आलेले। पर्वती मतदारसंघ हा पुण्यामध्ये पूर्ण सेंट्रलचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार म्हणजे 40% ऑलमोस्ट स्लम आहे। दोन्ही प्रकारचे लोक राहतात की स्लम पण आहे आणि अतिशय चांगल्या सोसायटीज पण आहेत, असा मिश्र मतदारसंघ आहे। अडचणी एकच ते की जी आता जी स्लम डेव्हलपमेंटसाठी आहे तेवढे एकच अडचण मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर सर्वात मोठी अडचण सध्या तीच आहे आणि त्याच्यावरच मी काम करते। 2007ला नगरसेवकची पहिली निवडणूक होती आणि 2009ला आमदारकीची पहिली निवडणूक होती। ॲक्च्युली माझ्या मिस्टरांच्या अचानक जाण्यामुळे मी राजकारणामध्ये आले। 2003ला त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर 2007ला भारतीय जनता पार्टीने मला नगरसेवकचं तिकीट दिलं आणि 2009ला त्यांनीच मला आमदारकी पर्वती मतदारसंघामध्ये दिली। कसबा मतदारसंघामध्ये मी नगरसेवक होते। माझी राजकारणातली प्रेरणा हे माझे मिस्टरच आहेत, कारण त्यांचं राजकारण मी खूप वर्ष 86 पासून ते होते राजकारणामध्ये आणि मी त्यांना बघितले, तेच माझं इन्स्पिरेशन आहे। जीवन तत्वज्ञान म्हणजे गो विथ द फ्लो। भारतीय लोकशाहीचं म्हणजे अशी डेमोक्रेसी मी तर म्हणेन की जगात कुठे नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तोटे असतात, पण लोकशाहीचे लोकतंत्राचे खूप मोठे फायदे पण आहेत। त्याच्याबरोबर 4 गोष्टी तोट्याच्या जरी आल्या तरी जगाच्या दृष्टीने आज सगळीकडे भारतीय लोकशाहीकडे खूप अभिमानाने पाहिलं जातं आणि अशी लोकशाही विविध धर्म, विविध भाषा या सगळ्यामध्ये आपण जी भारतामध्ये अशी लोकशाही राबवू शकतो हे जगासाठी एक खूप मोठं उदाहरण आहे। सगळ्याच निवडणुका संस्मरणीयच होतात, कारण ॲक्च्युली पहिली निवडणूक मला खूपच हे होती, कारण सगळ्यांना राजकारणात यायचं असतं पण मला राजकारणात यायचं नव्हतं आणि मला काही गोष्टीमुळे यायला लागलं आणि त्यावेळेस जेव्हा आपण येतो त्यावेळेस माझा असा स्वभाव आहे की जे पण करायचं ते 100% करायचं आणि मग त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा ते सगळं फेस करत असताना दिस इज अ फर्स्ट टाईम नेहमीच संस्मरणीय असतो आणि खूप सारे अनुभव त्या निवडणुकीमध्ये मला आले आणि मग पुढच्या थोडंसं रुटीन होतं, पण पहिला अनुभव हा नेहमीच थरारक असतो। मला असं नेहमी वाटतं की मला कालच एक मोठ्या IAS ऑफिसर्स आहेत त्यांनी मला विचारलं की राजकारणामध्ये महिला आल्या तर त्यांची फॅमिली डिस्टर्ब होते असं मी ऐकलं आहे। तर मी म्हटलं की नाही, तुम्ही माझं उदाहरण घ्या की राजकारणात आल्यानंतरसुद्धा आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे, म्हणजे आपण एकाच ॲम्बिशन्सच्या मागे लागलं नाही पाहिजे, कारण फॅमिलीसुद्धा आपली सेकंड ॲम्बिशन असली पाहिजे आणि दोघांनाही तुम्ही तेवढंच महत्त्व दिलं तर मला असं नाही वाटत की राजकारणामुळे फॅमिली डिस्टर्ब होते। माझी सर्वात मोठी ताकद माझी फॅमिली आहे खरं तर, आणि त्यांचा सपोर्ट नसता तर मी काहीच करू शकले नसते। सो बिग इन्स्पिरेशन माझी फॅमिली
आणि माझी ताकद अशी आहे की मला नेहमी असं वाटतं की मी खूप वाईट दिवस बघितले आणि ते वाईट दिवस माझ्या फॅमिलीला येऊ नये, ती माझ्या मागची मोठी ताकद आहे आणि तो मला नेहमीच अप ठेवत राहिले. सार्वजनिक जीवनातला सर्वात संस्मरणीय सण जर बघितला तर आम्ही वाजपेयीजी आमच्या एका कार्यक्रमाला आले होते त्यावेळेस आणि आय वॉज नॉट इन सोशल लाईफ, पण माझे मिस्टर असल्यामुळे माझा खूप फेवरेट क्षण आहे. आणि वाजपेयीजी त्यांना एक बँकेच्या आमच्या प्रोग्रामला आले होते आणि आय वॉज डायरेक्टर इन सहकारी बँक. तर आम्ही त्यांना चेक दिला आणि त्याच्यानंतर ते गप्पा मारता मारता जस्ट असं त्यांनी डोळे मिटले आणि चेक त्यांच्या हातात होता आणि तो चेक माझ्या मिस्टरांनी असा काढून घेतला. तो बोले ऐसा नहीं करना है, एक हाथ से देते हो दूसरे हाथ से छीन लेते हो, ये तो पॉलिटिक्स में चलता है, बैंक में नहीं. सो त्यांचं वाजपेयीजींचं ते जे बोलणं आणि त्यांचं ते मला खूपच म्हणजे अजून माझ्या असा तो टचिंग क्षण आहे. मी म्हणेन की युवकांनी राजकारणामध्ये यावं. मी नेहमी युवकांना सांगते, कारण मी आजकालचे युवक जे म्हणते की आम्ही असं होतो की स्विमिंग करायचं आहे ना तर पाण्यात उडी टाका. आजकालचे युवक, मला असं वाटतं, आय फील दॅट की हे जे आपण सगळं जे बघतो त्याच्यामुळे त्याची पूलची हाईट किती आहे, पाणी किती आहे, किती गार आहे, टेम्परेचर काय आहे, ह्या सगळ्या डिस्कशनशिवाय ते पूलमध्ये उतरत नाहीत आणि त्याच्यात वेळ घालवतात. तर मला असं वाटतं की जम्प इट, तुम्ही आपोआप तुम्हाला कळेल की पाणी कसं आहे आणि तुम्ही कसे स्विमिंग करू शकता. तर ते फास्ट पुढे जातील आणि आपल्या इंडियन युवाकडे इतकी मोठी ताकद आहे की जी बुद्धी जी जगामध्ये नावाजली जाते की इंडियन टॅलेंट, आणि ते टॅलेंट आपल्या युवांकडे आहे. फक्त त्यांनी कॉन्फिडेंटली जम्प करण्याची गरज आहे. एक तर जसं मगाशी विचारलं तुम्ही की जी आपली अतिशय सशक्त लोकशाही, त्याचं चित्र तुम्ही आत्ता ह्या संमेलनात बघताय. कारण सगळ्या पार्टीचे, इव्हन सगळ्या वेगळ्या वेगळ्या भाषांचे असे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत. आणि निवडणुकीपुरतं राजकारण असावा, निवडणुकीपुरता विरोध असावा. पण जसं मला परवाच्या प्रेसमध्ये पण राहुलजींनी सांगितलं की जेव्हा निवडणुका संपतात तेव्हा राष्ट्राचा विकास हा एकच अजेंडा सगळ्यांचा असावा आणि तो अजेंडा घेऊन आज सगळे इथे आलेले आहेत आणि तो अजेंडा ह्या 2-3 दिवसाच्या संमेलनामध्ये दिसेल.